अशी पनीर वाटाण्याची भाजी करून खाल्ली ना, तुमच्या घरातले म्हणतील घरीच करत जा हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये पेक्षाही छान होते. तुम्ही म्हणता की घरचीच चांगली लागते. मग एकदा करून बघा ही भाजी. आज आपण पनीर वाटाण्याची भाजी करणार आहे. त्यासाठी बघा मी 4 कांदे घेतलेले चिरून, 2 टोमॅटो, 10 लसणाच्या पाकळ्या आणि आले घेतलेले अर्धा इंचाचं. अर्धा थोडंसं जास्त म्हणजे अर्धा इंचाचंच आहे. आता हे सगळं मी परतून घेणार आहे. कांदा टोमॅटो मी तुम्हाला दाखवून द्यायचं कसं करता यायचं काय ते. पण आता त्यात साहित्य बनवून घ्या. हां, आधी मी कांदा परतून घेते. थोडा लाल झाला की मग त्याच्यातच टोमॅटो टाकतो. लई नाही करपवायचा, लाल थोडासा नॉर्मली लाल करून घ्यायचा. कांदा झाला त्याच्यानंतर मी टोमॅटो टाकून घेतलं. त्यासाठी ना 200 ग्रॅम मॅप कॉटनचं पॅकेट आणलेलं आहे. जरा पाण्यात शिजत चालू ठेवलं आहे आणि हे आज पाव पडले. कांदा टमाट्याचा परत आला की त्यातच लसूण टाकायचं. थोडंसं परतून घ्यायचं. काही वाटण बिटण गार होईपर्यंत वाटाणा शिजायला वेळ लागेल म्हणून मी वाटाणा धुवून आता परत इथं थोडा वेळ पापलवून घेते. म्हणजे पटकन होईल भाजी. मला जरा वेळ झाला आहे. आता झालं वाटण. आता मी गॅस बंद केला आहे. आपल्याला असंच करायचं, लय नाही करायचं वाटण. सगळं वाटण थंड झालेले. मी आता सगळं मिक्स केलेलं आहे. कांदा टोमॅटो आलं लसूण हे सगळं मिक्स करून वाटून घेते. कोथिंबीर नाही टाकायची आहे त्याच्यात. पाणी नाही टाकताच वाटण वाटलं बघा. एकदम मऊ सॉफ्ट असं वाटण वाटायचं. एकदम मऊ व्हायला पाहिजे. पाणी नाही टाकायचं. बिना पाण्याचं होतं छान. हां, मी आता ह्याच्यात 2 मोठे चमचे लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा पाव चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे. हे सगळ्या मसाल्यात पाणी टाकून जरा पेस्ट करायचं. तेल तापले त्याच्यात थोडी मोहरी, जिरे आणि हे वाटण घालून घ्यायचं. वाटण घालून चांगलं परतून घ्यायचं. तेल थोडं जास्तच टाका म्हणजे मसाला परतणार नाही. करपला की भाजीची टेस्ट निघून जाईल. अजिबात मसाला करपून द्यायचा नाही. ते परतत आले की ते आपण मसाल्यात पाणी टाकून ते सगळी पेस्ट त्याच्यात टाकून दिलेली. थोडं मीठ टाका म्हणजे परतलं जाईल चांगलं. मसाला थोडासा उडतो असा तर त्याच्यात काय करू आपण थोडंसं पाणी टाकू. वाटण वाटलेलं पाणी होतं ना ते मिक्सरचं भांडं धुतलेलं तेच पाणी थोडंसं टाकतो मी. हलवून घेते. मिक्स करून घेते ते पाणी सगळं. थोडं झाकण ठेवते म्हणजे ते वाटण असं सगळीकडे पांगणार नाही. मधनं एकदा झाकण काढून थोडं हलवून घ्या म्हणजे मसाला खाली लागणार नाही. मसाला अजिबात करपून द्यायचा नाही. आणि परत झाकण ठेवून थोडा वेळ परतून द्यायचं. पाणी आहे त्यामुळे काय करत नाही. झाकण काढते. आता बघूयात आपण कसं झालं मसाला ते. बघा तेल सुटलेले मसाल्याला चांगलं. छान परतला मसाला. खाली लागला नाही काय नाही. आता हे वाटाणा वाफलून घेतलं म्हणजे पटकन शिजत म्हणलं. नाहीतर असंच टाकते. आधी वाटण टाकते. थोडं शिजत आलं की मग पनीर टाकते. पण आता हे वाटाणा बऱ्याचपैकी शिजलेला आहे. आता दोन्ही एकत्रच टाकूयात पनीर वाटाणा दोन्ही. 200 ग्रॅम वाटाणे घेतलेलं आहे आणि 125 ग्रॅम पनीर. थोडंसं पाणी टाकूया ते वाटणाचंच. काही काजू बिजू घालायची काही गरज नाही. अशी भाजी करून बघा छान लागेल. बघा हॉटेलपेक्षा पण छान होते. माझ्या भाज्यांमध्ये काही अगदी सगळं सामान्यांना करता येईल अशाच असतात. जास्त महागाचं काही त्यात घालावं लागत नाही. पण एकदा ही करून बघा छान होती ही भाजी. मी कधी हॉटेलमध्ये खाल्ली ना मला त्याच्यापेक्षा मला घरच्या आमच्या घरातले म्हणतात घरची छान होते हॉटेलपेक्षा. टाका
त्याच्यात पनीर पण टाकून देते. आता वाटाणा शिजलेला आहे तर त्या हिशोबाने आता मी शिजवणार आहे 7-8 मिनटं. झाली मग 7-8 मिनटं. वरण उकळी आली की कसुरी मेथी टाकायची आणि थोडं बटर टाकायचं नंतर भाजी शिजून झाल्यावर. भाजीचा अंदाज बघून मीठ किती लागते ते बघा. मग अशी 1 चमचा टाकलेला मी. आता हे बस 10 मिनटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून बघूयात भाजी कशी झाली काय ते. काढून घ्यायची. त्याच्यात थोडीशी कसुरी मेथी टाकूयात. बटर टाकूयात. परत 5-1 मिनटं जरा पनीर पण शिजलं पाहिजे. बारीक गॅसवरच ठेवू आता 2-3 मिनटं झाकून.